शेतकरी बांधवांनो, आजची बातमी ऐकल्यानंतर राज्यातील हजारो नाहीतर लाखो शेतकऱ्यांच्या मनात एकाच वेळी आशा आणि चिंता दोन्ही निर्माण झाल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कर्जमाफीची चर्चा सुरू होती, ज्या निर्णयाची प्रत्येक गावातील चौकात, शेतातील बांधावर आणि बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती, त्या विषयावर आता मोठी हालचाल झाल्याची माहिती समोर येत आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक असा ट्विस्ट समोर आलाय, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कारण सर्वांनाच कर्जमाफी मिळणार की फक्त काही निवडक शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय. एका बाजूला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पात्र आणि अपात्र अशा 2 यादी तयार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे नेमकं सत्य काय आहे, कोणाला फायदा होऊ शकतो आणि कोणाला धक्का बसू शकतो, याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कल्पना करा, एका छोट्या गावातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीला सामोरा गेलाय. कधी पाऊस कमी पडला, कधी अतिवृष्टी झाली, कधी बाजारभाव घसरले. शेती चालवण्यासाठी त्याने बँकेकडून पीक कर्ज घेतले. त्याची एकच अपेक्षा होती की परिस्थिती सुधारेल आणि तो कर्ज फेडेल. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी कठीण झाली. अशा वेळी कर्जमाफीची घोषणा म्हणजे त्याच्यासाठी नवजीवन देणारी बातमी ठरते. मात्र अचानक जर त्याला समजलं की काही नियमांमुळे त्याचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं, तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. म्हणूनच आज आपण या संपूर्ण विषयाकडे बारकाईने पाहणार आहोत. अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणि विविध यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या बातम्या फिरताना दिसत आहेत. कुणी म्हणतं सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तर कुणी म्हणतं फक्त काही जिल्ह्यांना फायदा मिळणार. काही जण तर अशीही चर्चा करत आहेत की काही महत्त्वाच्या कागदपत्रांमधील छोट्याशा चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे सत्य काय आणि अफवा काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं झालं आहे. याच कारणामुळे आजचा हा विशेष भाग शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पुढे आपण अशा काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊ शकतो. विशेष म्हणजे काही अशा गोष्टी देखील समोर येत आहेत ज्याकडे अनेकांनी अजून लक्ष दिलेलं नाही. आणि हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे काही लोकांना मोठा फायदा मिळू शकतो, तर काही जण शेवटच्या क्षणी अडचणीत सापडू शकतात. दरम्यान काही ठिकाणी अशी माहिती देखील समोर येत आहे की शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र, बँक खाते, आधार लिंकिंग आणि इतर माहिती वेळेत तपासून घेणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रशासनाकडे असलेली माहिती अचूक असणं आवश्यक असतं. अनेकदा एखादा मोबाईल नंबर बदललेला असतो, आधार लिंक नसतो किंवा बँक खात्याची माहिती जुनी असते आणि मग लाभ मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पात्रता. नेमकं कोण पात्र असणार, कोणत्या प्रकारचं कर्ज विचारात घेतलं जाणार, कोणत्या कालावधीतील कर्ज महत्त्वाचं ठरणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणी कोणता नियम अनेकांना धक्का देऊ शकतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील भागात आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही स्वतः शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचं पीक कर्ज असेल, तर हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पुढे येणारी माहिती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असू शकते आणि कदाचित तीच माहिती तुम्हाला मोठ्या अडचणीपासून वाचवू शकते. मित्रांनो, आता या संपूर्ण चर्चेतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. कारण अनेक शेतकरी एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. नेमकं कोणाला लाभ मिळू शकतो आणि कोणाला नाही. याच संदर्भात विविध स्तरांवर अनेक चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी असं सांगितलं जात आहे की पीक कर्ज आणि इतर प्रकारचं कर्ज यामध्ये फरक केला जाऊ शकतो. म्हणजेच शेतीसाठी थेट घेतलेलं कर्ज आणि इतर उद्देशासाठी घेतलेलं कर्ज यांचा स्वतंत्र विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक शेतकरी आपली कर्जाची कागदपत्र पुन्हा तपासू लागले आहेत. दुसरीकडे काही भागांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की कर्जाच्या तारखा आणि बँकेच्या नोंदी देखील महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यामुळे अनेकांनी बँकेत जाऊन आपली माहिती पडताळून घेण्यास सुरुवात केली आहे.
पण या सर्व चर्चांमध्ये एक गोष्ट वारंवार समोर येते, ती म्हणजे कागदपत्रांची अचूकता. कारण प्रशासन कोणताही निर्णय घेताना उपलब्ध नोंदींचा आधार घेत असतं. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या नावाची स्पेलिंग, आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर माहिती व्यवस्थित आहे का हे पाहणं आवश्यक ठरतं. एका गावातील उदाहरण घ्या. एका शेतकऱ्याने सर्व कागदपत्र पूर्ण केली होती, मात्र त्याच्या बँक खात्यातील नाव आणि आधार कार्डवरील नावामध्ये थोडासा फरक होता. परिणामी त्याचं काम अनेक दिवस अडकलं. नंतर ती चूक दुरुस्त केल्यानंतरच प्रक्रिया पुढे गेली. त्यामुळे छोट्या चुका मोठी अडचण निर्माण करू शकतात. याच कारणामुळे अनेक तज्ज्ञ वेळेत तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती. कारण जेव्हा पात्र आणि अपात्र अशा शब्दांची चर्चा सुरू होते, तेव्हा प्रत्येकालाच वाटू लागतं की आपण कुठेतरी मागे तर पडणार नाही ना. पण अशा वेळी घाबरण्याऐवजी योग्य माहिती घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण अनेकदा अफवा वास्तवापेक्षा जास्त वेगाने पसरतात आणि मग लोक चुकीचे निष्कर्ष काढतात. म्हणूनच अधिकृत माहितीची वाट पाहणं आणि उपलब्ध कागदपत्र व्यवस्थित ठेवणं हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. दरम्यान काही ठिकाणी अशीही चर्चा आहे की काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. यामागे शेतीची परिस्थिती, दुष्काळ, उत्पादनातील नुकसान आणि इतर कारणांचा विचार होऊ शकतो. मात्र याबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत माहिती येईपर्यंत कोणतीही बातमी निश्चित मानणं योग्य ठरणार नाही. याचबरोबर काही शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आले आहेत. त्यांच्याही मनात एक प्रश्न आहे की प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांसाठी काही वेगळा लाभ मिळेल का? हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कारण वेळेवर हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळायला हवं अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रत्येक नवीन अपडेटकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. गावोगावी लोक एकमेकांना फोन करून माहिती विचारत आहेत. बाजारपेठेत, चहाच्या टपरीवर आणि ग्रामपंचायतीसमोर फक्त एकाच विषयाची चर्चा सुरू आहे. आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. शेवटी कोणाच्या खात्यात दिलासा पोहोचणार आणि कोणाला अजून प्रतीक्षा करावी लागणार? याच प्रश्नाचं उत्तर पुढील भागात आपण अधिक खोलात जाऊन समजून घेणार आहोत. कारण पुढचा भाग या संपूर्ण कथेला आणखी वेगळं वळण देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. कारण आत्तापर्यंत आपण आशा, चर्चा, नियम, पात्रता आणि कागदपत्रांबद्दल बोललो. पण शेवटी प्रत्येक शेतकऱ्याला एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, पुढे काय होणार? खरं सांगायचं तर पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरू शकतात. कारण या काळात अनेक प्रक्रिया वेगाने पुढे सरकू शकतात. त्यामुळे कोणतीही अफवा ऐकून घाईघाईने निष्कर्ष काढू नका. त्याऐवजी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि आपली सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवा. विशेषतः बँक खाते, आधार लिंकिंग, मोबाईल नंबर आणि शेती संबंधित नोंदी तपासून घेणं फायदेशीर ठरू शकतं. कारण जेव्हा कोणतीही योजना अंमलात येते तेव्हा लाभार्थ्यांची माहिती अचूक असणं अत्यंत आवश्यक असतं. अनेकदा एखादी छोटी चूक मोठा विलंब निर्माण करते आणि मग लोकांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला. त्यामुळे आधीच तयारी करून ठेवणं अधिक योग्य ठरतं. आता कल्पना करा की एखादा शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. त्याने अनेक संकटांचा सामना केला आहे. कधी पाऊस फसला, कधी बाजारभाव पडले, कधी उत्पादन खर्च वाढला. अशा परिस्थितीत कोणतीही मदत त्याच्यासाठी केवळ आर्थिक आधार नसते, तर मानसिक दिलासाही असते. म्हणूनच राज्यातील लाखो कुटुंबांचं लक्ष या घडामोडींवर लागलेलं आहे. प्रत्येक नवीन अपडेटसोबत अपेक्षा वाढत आहेत. पण याच वेळी सावध राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. कारण अनेकदा अपूर्ण माहितीमुळे गोंधळ निर्माण होतो. त्याऐवजी अधिकृत स्रोतांकडून आलेल्या माहितीकडे लक्ष द्या. दरम्यान काही शेतकरी आधीच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेत आहेत. काहींनी बँक खाते अपडेट केलं आहे, तर काहींनी आधार आणि मोबाईल नंबर तपासले आहेत. हीच दूरदृष्टी भविष्यात उपयोगी पडू शकते. कारण योग्य वेळी केलेली तयारी अनेक अडचणी टाळू शकते.
आणि आता सर्वांच्या मनात एकच अपेक्षा आहे. शेतीला दिलासा मिळावा, कर्जाचं ओझं कमी व्हावं आणि शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने उभा राहावा. ही अपेक्षा फक्त एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राची आहे. त्यामुळे पुढे जे काही निर्णय होतील त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. मित्रांनो, आजच्या या विशेष भागामध्ये आपण समोर येत असलेल्या चर्चांचा आणि शक्यतांचा आढावा घेतला. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य माहितीच अनेकदा सर्वात मोठी मदत ठरते. पुढे आणखी महत्त्वाचे अपडेट्स, शेतकरी योजनांची माहिती आणि शेतीविषयक घडामोडी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या शेतीची काळजी घ्या. धन्यवाद.